आज आपल्या विधानसभेच्या पवित्र अशा सभागृहामध्ये संगमनेरची बदनामी करण्याचा प्रयत्न नवीन लोकप्रतिनिधींनी केलेला आहे। खरं तर संगमनेर शहराला अनेक वर्ष पाण्याचं अनेक मोठं संकट असताना निलवंडे धरणामधनं डायरेक्ट पाईपलाईन संगमनेर शहराला आली। 2009 साली यामध्ये आपण नगर परिषदेने ठराव मंजूर करून त्यामध्ये नगर विकास खातं आहे, MGP आहे, महाराष्ट्र शासन आहे, सर्वांचे नियमाप्रमाणे या ठिकाणी हा ठराव मंजूर झाला। त्याप्रमाणे संपूर्ण काम झालं। शहराला गोड, मुबलक आणि भरपूर स्वच्छ असं पाणी मिळू लागलं आणि आता 2009 साली मंजूर झालेलं आणि झालेलं कामाचा 2026 साली नवीन लोकप्रतिनिधींनी हा विषय उगीचच खोटं नाटे आरोप करून काढलेला आहे। ते खरं तर संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा दारुण असा पराभव झाला आणि या पराभवामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते सतत संगमनेर नगर परिषदेच्या खोटे नाटे आरोप करण्याचा सभागृहामध्ये ते प्रयत्न करत आहे। यामध्ये जे संपूर्ण नियमाप्रमाणे सर्व काम झालेलं आहे, चुकीची कुठलीही गोष्ट, नियमबाह्य कुठलीही गोष्ट संगमनेर नगर परिषदेने केलेली नाही आणि म्हणून मी सर्व सांगू इच्छिते की आजपर्यंतच्या संपूर्ण कामामध्ये संगमनेर नगर परिषदेने जे जे काम केलेलं आहे ते सतत नियमाप्रमाणेच केलेलं आहे। नियमबाह्य काम कुठलंही केलेलं नाही। मी जी चौकशीचे आदेश मंत्र्यांनी दिलेले आहे त्याचं मी स्वागतच करते। संपूर्ण याच्यामध्ये सतत त्यांनी संगमनेरविषयीच अनेक गोष्टी मांडल्या आणि खोट्या नाट्या मांडल्या। या ठिकाणी मी याचा निषेध करते।